महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. भारताची महिला शासक म्हणून इतिहासात प्रभावती गुप्त, राणी दिद्दा आणि रुद्रम्मा देवी पासून रजिया सुलतान यांचे नाव इतिहासात आपणास वाचण्यास मिळते. परंतु या आधीही एक महिला शासक राणी होती, जिचे नाव नागनिका होते व ती महार जातीची होती. ही माहिती माझ्या वाचण्यात आली ती अशी: भारताची पहिली महिला शासक नागकन्या नागनिका होती, जिचे राज्य पहिल्या शताब्दी पूर्व मध्ये होते. नागनिका राणीचे चांदीचे नाणे महाराष्ट्रात मिळाले आहेत. त्याचा फोटो हा आहे. हे नाणे यशलक्ष्मी न्यूमिझमॅटिक संग्रहालय, पुणे, कर्वे रोड या ठिकाणी आहे. या नाण्यांच्या बरोबर मध्ये राणी नागनिका यांचे नाव लिहिले आहे. नाण्यांवरील लिपी ब्राह्मी म्हणजे पाली आणि भाषा प्राकृत आहे. नागनिका यांचे माहेर अंगीय कुळ वंशाचे होते आणि हे अंगीय कुळ मुख्यतः नागवंशीय होते. हे अंगीय कुळाचे लोक लिहिताना महारठी स्वतःबाबत लिहित होते. हेच महारठी आधुनिक महाराष्ट्राचे महार लोक आहेत. महारठींचे काही नाणे उत्तर म्हैसूरमध्ये मिळतात. त्या नाण्यांवरून असे दिसून येते की ते पुष्कळ शक्तिशाली होते. महारठी उपाधिकारक अंगीय कुळाची महार जातीतील नागकन्या नागनिकाचा विवाह सातवाहन घरातील सिरी सातकर्णी कंसात इथे जो सिरी शब्द येतो तो सातवाहन लोक आपल्या नावापुढे सिरी लावत असत. याबाबतचा पुरावा सातवाहनांनी निर्माण केलेल्या बौद्ध लेण्यांमधून मिळतो. सिरी हा पाली शब्द आहे, त्यालाच पुढे संस्कृतमध्ये संस्कारित करून श्री हा शब्द आला आहे. तर नागनिकाचा विवाह सातकर्णी राजाशी होतो व त्यामुळे बौद्ध संस्कृतीची निर्मिती व मार्गदाता बुद्धाचा उपदेश वाढवण्यास सातवाहन वंशाला फायदाच झाला. सिरी सातकर्णी यांच्या मृत्यूनंतर नागनिकाने सातवाहन राज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि या पद्धतीने भारतातील पहिली महिला शासक होण्याचे श्रेय नागनिका या महार जातीतील मुलीस मिळते. सातवाहनांचा इतिहास पाहता यांचे राज्य दक्षिण भारतात होते, जे मौर्य राजांचे अधिपत्य मान्य करत होते. नंतर मौर्यांच्या पतनास सुरुवात झाल्यानंतर ते स्वतंत्र राजे म्हणून घोषित झाले. त्यांची राजधानी महाराष्ट्रातील पैठण ही होती व पुढे पुणे येथील जुन्नर तालुक्यातील आजचा शिवनेरी किल्ला, जो शिवाजी महाराजांमुळे प्रसिद्धच आहे, तो किल्ला त्यावेळेस सातवाहनांच्या ताब्यात होता. विदेशी व्यापाराचे ते मोठे ठिकाण होते. शिवनेरी किल्ल्यावर जी लेणी आढळते त्यात सातवाहनांचा उल्लेख आढळतो. तसेच नाणेघाट येथेही सातवाहनांच्या बौद्ध लेण्या आहेत. त्यातही सातवाहनांचा पहिला राजा सातकर्णी याचा उल्लेख आढळतो व या लेण्यांमधील दगडात कोरलेली सर्व शब्द चिन्हे ही पाली लिपीत आहेत व या मावळ प्रांतात जेवढ्या लेण्या आहेत म्हणजे कारले, भाजे, त्यातही पालीच लिपी वापरली गेली आहे. व नागनिका राणीने आपल्या नाण्यांवर ब्राह्मी म्हणजे पाली लिपी व भाषा प्राकृत वापरली आहे व पाली प्राकृत भाषेचा संबंध पूर्णपणे बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहे, हे आपणास माहीत असेलच. सातवाहन यांचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला उत्तर म्हणून इतिहासकारांनी पुराव्यासह सातवाहनांचा इतिहास मांडला आहे. त्यासाठी आपण भरम का पुलिंदा राजीव पटेल लिखित सम्यक प्रकाशन यांचे पुस्तक व लेखक गुणाकर मुळे यांचे
भारतीय सिक्कों का इतिहास हे पुस्तक व गौरीशंकर ओझा यांचे द पॅलिओग्राफी ऑफ इंडिया हे सातवाहनांचा इतिहास समजण्यास उपयुक्त आहे. ही सर्व माहिती सांगण्याचे कारण की सातवाहन बौद्ध होते व त्यांचे विवाह बौद्धांशी होत होते व ही महार नागनिका ही बौद्धच होती. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धम्मदीक्षा घेतल्यानंतरच्या भाषणात नागवंशीयांचा इतिहास थोडक्यात सांगतात. जे बौद्ध होते. सातवाहन महाराणी नागनिकाशी विवाह करतो तर सातवाहनही नागवंशीय होते का हे नव इतिहासकारांनी तपासावे. परंतु इतिहासाचे वाचन केल्यास नागवंशीयांचा इतिहास मोठ्या प्रमाणात भारतभरच काय अफगाणिस्तानपर्यंत सापडतो. तर बहुजन समाजाने आता हे लक्षात ठेवावे की पहिली महिला शासक नागनिका होती, जी अतिशय योग्यतेने राज्य चालवून बौद्ध धम्माचा प्रसारही करत होती. आत्तापर्यंत आपण इतिहासात महार हे राजाचे सेवक, अंगरक्षक, सेनापती, राजासाठी स्वतःचा जीव देणारे म्हणूनच पाहत आलो व हे इसवी सन 1500 नंतरचा इतिहास पाहता खरे आहे. परंतु इतिहासात जसजसे मागे जात राहू तसे हीच सेवक, अंगरक्षक, सेनापती असणारी महार जात तुम्हाला इतिहासात राज्यकर्ती जात म्हणून पाहावयास मिळेल व त्यांच्या राज्याच्या सीमा महाराष्ट्रात मूळ धरून अफगाणिस्तानपर्यंत पसरलेल्या दिसतील. हाही इतिहास मी तुम्हास पुढे सविस्तर सांगणार आहे. परंतु आत्ता महारांनी वफादार सेनापती, सेवक, अंगरक्षक हाही इतिहास वाचून तुमच्या मूळ इतिहासाला वाचण्यास सुरुवात करावी. कारण आपण मुस्लिम आक्रमक, इंग्रज गुलामगिरी या व्यतिरिक्त मागच्या इतिहासाला डोळे झाक करतो की जे आपले वंशज राजे होते व अफगाणिस्तानपासून ते बांगलादेशपर्यंत दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत राज्य करत होते. हे कोण होते? त्यांच्या इतिहासाची एक एक ओळ वाचून काढा म्हणजे आपण पूर्वी कोण होतो व आज काय करत आहे समजेल. या प्रत्येक राजांची जयंती का होत नाही? नागनिका महाराणी शालेय पाठ्यपुस्तकात का येत नाही? का ती इतिहासाच्या अंधारात गडप झाली? हे तपासून पहा. महाराष्ट्रातीलच काय जिथे जिथे लेण्या आहेत, मग अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश हे सर्व देश पूर्वी जम्बूद्वीप नावाने ओळखले जात होते. आता वेळ आली आहे नागनिका महाराणीस इतिहासाच्या पानांतून बाहेर आणून जगासमोर आणण्याची. तुम्ही दक्षिणेतला दिग्दर्शक पा. रणजीत याने नुकताच बनवलेला तंगलान हा चित्रपट पाहिला असेल तर यात नागनिका नावाची एक व्यक्तिरेखा दिसते की जी बुद्धमूर्ती व सोन्याचे संरक्षण करत आहे. ती सोन्याचे संरक्षण करते म्हणजे बुद्धाच्या सोन्यासारख्या विचारांचे संरक्षण करत आहे असे प्रतिकात्मक रीतीने दाखविले आहे. म्हणजेच काय तर नागनिका राणी आता सत्याच्या उजेडात येण्यास सुरुवात झाली आहे. महाराणी नागनिकाची माहिती प्राचीन भारत का बौद्ध इतिहास लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांच्या पुस्तकात व लेखिका शुभांगी भडभडे यांचे पुस्तक नागनिका यातही नागनिका यांचा उल्लेख आढळतो. परंतु भडभडे यांचे पुस्तक कादंबरी स्वरूपात आहे. त्यामुळे राजेंद्र प्रसाद यांच्या पुस्तकात ऐतिहासिक संदर्भ देऊन माहिती मिळते. जरी कोणास नागनिका राणीविषयी अधिकची माहिती असल्यास कमेंटमध्ये लिहा. कोणत्या पुस्तकात अधिकची माहिती मिळू शकते तेही द्या. आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.